नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामी सहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे. एक विनंती आहे की आमचे जर व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थितः नमस्तस्यै 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 नमो नमः. तर बघा, आपण नवरात्रीमध्ये आई भगवतीची जेवढी जमेल तेवढी आपण सेवा करत असतो. मग ती कुठली पण सेवा असे ना. आता सगळ्या सेवेमध्ये जी सर्वात प्रिय आई जगदंबेची सेवा आहे ती म्हणजे कुंकुमार्चन. आता बघा, कुंकुम अर्चन म्हणजे काय तर कुंकवाने देवीला अभिषेक, शक्तितत्व आकर्षित करण्याची क्षमता असते. म्हणून कुंकूने अभिषेक केल्यावर मूर्तीमध्ये किंवा फोटोमध्ये देवी तत्व जागृत होते. शक्तितत्वाची निर्मिती ही लाल रंगाच्या प्रकाशातून झालेली आहे. कुंकूमध्ये असणाऱ्या गंधकातील सुगंधित वासाने ब्रह्मांडातील शक्तितत्वाच्या लहरी आकर्षित होतात. मूर्तीमध्ये देवी तत्वाला प्रसन्न करण्यासाठी गंध लहरी उपयोगी येतात. म्हणून कुंकवाला देवी पूजेमध्ये सर्वात प्रथम स्थान देण्यात आलेलं आहे. तर कुंकुमार्चन का करावे? देवीच्या कोणत्याही मूर्ती किंवा फोटो किंवा टाकावर कुंकुमार्चन केल्यावर ती जागृत होते. कुंकुमार्चन केल्यावर ते शक्तितत्व कुंकवात उतरते किंवा कुंकवात येते. हे कुंकू लावल्यावर आपल्यालाही देवी तत्व मिळते. तर बघा, आता कुंकुमार्चन कसं करायचं ते आपण बघूया. तर पहिली म्हणजे कुंकुमार्चन तुम्ही देवीच्या टाकावर, फोटोवर, श्रीयंत्रावर किंवा इवन लक्ष्मीचं छोटं कॉईन तुमच्या कुठल्याही धातूचं असे ना किंवा श्रीयंत्राची प्लेट असे ना त्याच्यावर सुद्धा तुम्ही करू शकता. आता श्रीयंत्र तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे, हे भगवान विष्णू आणि महालक्ष्मी देवींचं आसन आहे. कुंकुमार्चन तुम्ही दररोज दिवसभरामध्ये कधीही करू शकता. मग सकाळी दुपारी, संध्याकाळी, अगदी 8:30च्या अगोदरसुद्धा तुम्ही करू शकता. बघा, पहिली मी तुम्हाला श्रीयंत्रावरती आता करून दाखवणार आहे. तुमच्याकडे श्रीयंत्र असेल, छोटं मोठं, ते कुठल्याही साईजचं असेल तरीही चालेल. श्रीयंत्र प्लेट फॉर्ममध्ये असेल तरीही चालेल. नसेल तर तुम्ही एक छोटी सुपारी घेऊन ती देवी समजून स्थापना करून तुम्ही त्याच्यावर कुंकुमार्चन करू शकता. पहिली आपला अखंडित दिवा हा लावलेलाच असेल. तुम्हाला वाटलं तर एक तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला तांबणामध्ये किंवा एका प्लेटमध्ये श्रीयंत्रावरती फक्त पहिल्याच दिवशी म्हणजे घटस्थापनेच्या त्याच दिवशी तुम्हाला फक्त पाण्याने किंवा कच्च्या गाईच्या दुधाने किंवा हळदी आणि कुंकवाच्या पाण्याने तुम्हाला अभिषेक करून घ्यायचा आहे. काही नाही, फक्त 11 खेपा पाणी घाला, 99 मंत्र म्हणा किंवा ओम महालक्ष्मी देव्याय नमः हा मंत्र तुम्ही म्हणू शकता. त्याच्यानंतर छान श्रीयंत्र तुम्हाला पुसून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला एका प्लेटमध्ये श्रीयंत्र ठेवून आता तुम्हाला देवीचं आवाहन करायचं आहे. नुसतंच श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन करायचं नाही आहे. देवीचं आवाहन करायचं आहे की हे आई भगवती, मी आजपासून तुला जी सर्वात प्रिय सेवा आहे कुंकुमार्चनची, ती सेवा मी आज करत आहे. नवरात्रीमध्ये जेवढे दिवस जमेल आणि जसं मला जमेल तशी मी तुझी ही सेवा करेन, ही माझ्याकडून निर्विघ्नपणे करून घे, असं म्हणून आवाहन करायचं आहे, देवीचं स्मरण करायचं आहे. आणि त्यानंतर बघा, आता कोणी 2 बोटांनी कुंकुमार्चन करतं, कोणी 3 बोटांनी करतं. आता इथं मी तुम्हाला 3 बोटांनी जी मुद्रा दाखवलेली आहे त्याला मृगी मुद्रा असं म्हणतात. आता श्रीयंत्रावरती आपण कुंकुमार्चन स्टार्ट करायचं आहे. आता तुम्ही काय करू शकता, म्हणजे कुठली सेवा म्हणून तुम्ही कुंकुमार्चन करू शकता, तर तुम्ही 16 खेपा श्री सूक्त म्हणून तुम्ही कुंकुमार्चन करू शकता. म्हणजे काय तर 15 खेपा तुम्हाला श्रीसूक्त विदाऊट फलश्रुती म्हणायचं आहे आणि 16व्या खेपेला तुम्हाला फलश्रुती म्हणायची आहे. पण फलश्रुती म्हणताना तुम्हाला कुंकुमार्चन करायचं नाही आहे. जर तुम्हाला एवढा वेळ नसेल तर तुम्ही 16 किंवा 9 खेपा महालक्ष्मी अष्टकम म्हणून सुद्धा कुंकुमार्चनची सेवा करू शकता किंवा 108 म्हणजे अष्टोत्तर जी देवीची नामावली आहे ती म्हणून सुद्धा तुम्ही कुंकुमार्चन करू शकता किंवा 99 मंत्र म्हणून सुद्धा तुम्ही कुंकुमार्चन करू शकता.
कुंकुमार्चन करताना देवीची जेव्हा तुम्ही नावं घेता तेव्हा ओम प्रकृते नमः, नमो नमः असं सुद्धा तुम्ही म्हणू शकता. तर अशा रीतीने तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे. आता कुंकुमार्चन जेव्हा तुमचं दिवसभरामध्ये जेव्हाही तुम्ही सगळ्या सेवा करून जेव्हा उठाल तेव्हा तुम्हाला कमळगट्ट्याची जी आपली माळ आहे, भले मग ती 27 मण्यांची असे ना, 108 मण्यांची असे ना, 51 मण्यांची असे ना, ती श्रीयंत्राभोवती गुंडाळायची आहे. एक लाल फूल अर्पण करायचे आणि ठेवून द्यायची आहे. आता टाकावर म्हणजे स्वच्छ तुम्ही टाक धुवून घ्या. ह्याच्यावर पण तुम्ही अभिषेक पहिली करू शकता. आता मी इथं करून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला तो जो टाक आहे देवीचा तो तांबणामध्ये ठेवायचा आहे. आता बघा, फोटो किंवा देवीचा टाक असेल तर कधी पण चरणांपासून ते मस्तकापर्यंत कुंकू व्हावे किंवा अर्पण करावे. आता इथं मी तुम्हाला दाखवत आहे की कसं कुंकू आपल्याला अर्पण करायचं आहे. तर जरी फोटो असेल किंवा जरी टाक असेल देवीचा, तर चरणांपासून आपल्याला मस्तकापर्यंत कुंकू हे वाहायचे आहे किंवा अर्पण करायचे आहे. इथं तुम्ही असं श्रीसूक्त किंवा महालक्ष्मी अष्टकम किंवा अष्टोत्तर नामावली किंवा 108 किंवा 99 मंत्र जो आहे ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्छे नमो नमः असं म्हणून सुद्धा तुम्ही कुंकुमार्चन करू शकता. तुम्ही नवरात्रामध्ये कुठलेही 9 दिवसांपैकी एक दिवस तुम्ही लवंगार्चन करू शकता. ते म्हणजे काय तर लवंग, अखंड लवंग तुम्हाला घ्यायची आहे, मुठीत धरायचं आहे, एक खेपा श्रीसूक्त म्हणायचं आहे विदाऊट फलश्रुती आणि श्रीयंत्रावरती किंवा देवीच्या टाकावर अर्पण करायचं आहे. तर तुम्ही लवंगार्चन करू शकता किंवा तुम्ही वेलदोडा किंवा इलायची ह्यांनीसुद्धा तुम्ही देवीला अर्चन किंवा अर्पण करू शकता किंवा वाहू शकता. तर तुमची मर्जी. जर घरात तुमच्याकडे अवेलेबल असेल तर मुद्दामून खर्च करून तुम्ही अजिबात आणू नका. कुंकू हे सगळ्यात श्रेष्ठ आणि प्रथम स्थानामध्ये येतं. त्यामुळे तुम्ही कुंकवानेच तुम्ही कुंकुमार्चन हे केलं तर अतिशय उत्तम आणि फलदायी असेल. आता बघा, कुंकुमार्चन झाल्यानंतर देवीची तुम्हाला आरती करायची आहे. देवीला सांगायचं आहे की माझ्याकडून काया वाचा आणि मनाने काही अपराध झाला असेल तर पायाखाली घालून घे आणि ही सेवा मान्य करून घे. आणि त्याच्यानंतर तुम्ही दूध साखर किंवा वर्णापूर्णाचा नैवेद्य जर घरी तुम्ही केला असेल तर किंवा कुठलंही फळ हे तुम्ही नैवेद्यासाठी दाखवू शकता. आता बघा, सगळं झाल्यानंतर देवीला मोगऱ्याचा गजरा, माळ किंवा लाल रंगाची फुले ही देवीला अतिशय प्रिय आहेत. तर तुम्ही गुलाब किंवा लाल रंगाची कुठलीही फुले किंवा मोगऱ्याची वेणी, माळ हे अर्पण करू शकता. अगदी जर तुम्हाला काही मिळालं नाही तर झेंडूचं एक फूल हे सुवर्णपुष्प मानलं गेलेलं आहे, तर ते सुद्धा तुम्ही देवीला अर्पण करू शकता किंवा घालू शकता. आता तुम्ही विचाराल की ताई ह्या कुंकवाचं काय करायचं? तर बघा, कुंकुमार्चन झाल्यावर तुम्ही लगेच हे कुंकू काढून ठेवू शकता. तुम्ही रात्री केलं तर दुसऱ्या दिवशी सकाळी काढू शकता किंवा 1-2 तासांनी काढू शकता. तुम्ही एका डबीमध्ये हे कुंकू भरून ठेवू शकता. आता बघा, जेव्हा आपण कुठल्याही महत्त्वाच्या कामाला जात असतो किंवा काही इम्पॉर्टंट गोष्टी करायला जात असतो तर हे कुंकू तुम्ही तुमच्या पर्समध्ये एक छोटी पुडी करून ठेवू शकता किंवा दररोजसुद्धा हे तुम्ही कुंकू लावू शकता. आता हे कुंकू फक्त घरातल्या मेंबरनीच लावायचे आहे किंवा वापरायचे आहे. बाहेरच्या लोकांना हे कुंकू अजिबात द्यायचं नाही आहे. तर असं तुम्हाला ज्या टायमाला शक्य होईल या 9 नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये जेव्हाही तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्ही जसं जमेल तसं तुम्ही कुंकुमार्चन हे नक्की करा. 9 दिवस जमलं 9 दिवस करा, 2 दिवस जमलं 2 दिवस करा, अष्टमी नवमीला जमलं तर अष्टमी नवमी तरी नक्की करा. तर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा.